जय शिवराय मित्रांनो. अगदी कमी कालावधीमध्ये राबवलेली आणि अतिशय यशस्वी अशी झालेली राज्यातील एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मित्रांनो, या योजनेच्या संदर्भात आपण गेल्या काही दिवसापासून रोज काही ना काहीतरी नवनवीन ऐकतोय. शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात कुठलाही बदल करण्यात आला नाही, याच्या संदर्भातील कुठलेही निकष बदलण्यात आलेले नाही, अशा प्रकारची ग्वाही दिली जाते. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून याच्यामध्ये नवीन काहीतरी निकष, नवीन काहीतरी बातम्या पेरल्या जातात आणि साहजिकच या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक द्विधेचं संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता एक नवीन चर्चेचा विषय बनलेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहीण योजनेची अपात्रता आणि त्याची पडताळणी. मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना राबवली जात असताना याच्यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले होते, ज्याच्यामध्ये महिला लाभार्थ्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं, ज्याच्यासाठी पिवळं आणि केसरी रेशन कार्ड किंवा त्या महिला लाभार्थ्यांचं एक स्वयं घोषणापत्र जोडण्यात आलेलं आहे. याच्याच बरोबर महिला लाभार्थ्यांच्या नावावरती किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या नावावरती, त्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती 4 चाकी वाहन नसावं किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती किंवा माझ्या नावावरती 4 चाकी वाहन नाही, अशा प्रकारचं महिलांच्या माध्यमातून हमीपत्र देखील देण्यात आलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता परिवहन विभागाच्या माध्यमातून 4 चाकी वाहनाची असलेली गावोगावची यादी ही शासनाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि याच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या नावावरती किंवा त्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती, कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मूल, अशा नावावरती 4 चाकी वाहन आहे का, आणि ते असेल तर त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये निकष कुठलाही नवीन नाही, निकष जुनाच आहे. या निकषाच्या अंतर्गत होणारी जी पडताळणी आहे ती अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. आता अंगणवाडी सेविकाकडे असलेली कामं ही 1000 कामं आहेत. त्याच्यासाठी त्यांना दिलेलं मानधन हे अतिशय तोकडं आहे. त्याच्यामुळे मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका गेल्या अनेक वर्षापासून आपली आंदोलनं करत आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे वाहनाची तपासणी घरोघर जाऊन करा म्हणणं आणि ती त्यांच्या माध्यमातून करणं हा एक सोपा विषय नाहीये. आता गावात किती वाहन आहेत, ते कोणाच्या दारात उभा केलं जातं, ते कोणाच्या नावावर आहे, त्या पात्र महिला लाभार्थ्याच्या दारात वाहन आहे का, या सगळ्या प्रक्रिया आहेत ज्या तपासणीच्या मर्यादेच्या बाहेरच्या आहेत. त्याच्यामुळे ही जरी काही एक पडताळणी ठेवली किंवा अशा प्रकारची जरी पडताळणी करण्याचे काही निर्देश आले किंवा तशा प्रकारच्या पडताळणी करण्याची जरी प्रक्रिया पार पाडली तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लाभार्थी हे पात्र अपात्र होणार नाहीत. मित्रांनो, याचबरोबर याच्या अंतर्गत जी पडताळणी होणार आहे त्याच्यामध्ये जर समजा महिला लाभार्थी, पात्र महिला लाभार्थीच्या नावावरती कोणी तक्रार दाखल केली की अमुक अमुक गावामधील महिला आहे आणि त्यांच्या नावावरती 4 चाकी आहेत, तरी सुद्धा ती या योजनेचा लाभ घेत आहे, अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका त्या लाभार्थ्याची पात्रता पाहतील, त्याच्या ठिकाणी गाडी आहे का पाहतील, आणि या सर्व जे काही अशा पडताळण्या होतील किंवा अशा जे काही तपासण्या होतील, असा जो काही डाटा मिळेल तो डाटा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवला जाईल. तालुका स्तरावरून तो जिल्हा स्तराला पाठवला जाईल, जिल्हा स्तरावरून तो आयुक्त लेवलला जाईल, आणि त्याच्यानंतर आता याच्या पुढची प्रक्रिया काय करायची याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आयुक्त लेवलवरून घेतला जाणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही महिला लाभार्थ्याच्या नावावरती गाडी सापडली म्हणून त्यांना अपात्र केलं गेलं, त्यांच्याकडून दंड वसूल केला गेला, अशा कुठल्याही प्रक्रिया किंवा अशा प्रकारचे कुठलीही पत्रकं किंवा अशा प्रकारचा कुठलाही GR अद्याप तरी काढण्यात आलेला नाही. परंतु ही पडताळणी मात्र या ठिकाणी होत आहे आणि ती पडताळणी होण्यासाठीचे जे काही पुढचे मार्ग असतील ते अतिशय खडतर मार्ग असणार आहेत. मित्रांनो, याच्यामुळे याच्या काही बातम्या पेरल्या जात आहेत की दारात दिसली तिथं तुमचा हप्ता बंद होणार, महिला लाभार्थ्यांना अपात्र केलं जाणार, शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना फसवलं गेलं वगैरे वगैरे. या सर्व भ्रामक कथा आहेत. फक्त आणि फक्त एक TRPचा विषय किंवा एक चर्चेचा विषय बनवणं आणि लाभार्थ्यांना एक दुविधा मनस्थितीमध्ये किंवा या संभ्रमामध्ये पाडणं हाच याच्या मागचा फक्त येतोय. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ 20-25 लाख प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10 लाख 5 लाख असे लाभार्थी आहेत. कोटीच्या संख्येमध्ये लाभार्थ्याची संख्या आहे. राज्यामध्ये वाहनांची नोंदणीकृत संख्या सुद्धा करोडोच्या घरात आहे. आता हे वाहनांची यादी येणार. आता ते वाहन कोणाच्या नावावर रजिस्टर आहे, जर समजा एखाद्या महिलेच्याच नावावर ते वाहन रजिस्टर असेल तर अशा महिला लाभार्थी त्याच्यामध्ये सापडतील, किंवा एखाद्या महिलेच्या नावावर जर तक्रार गेली तर ती महिला त्या ठिकाणी दिसून येईल. कारण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योजना राबवली जात असताना बऱ्याच साऱ्या बोगस लाभार्थ्यांनी सुद्धा याच्यामध्ये लाभ घेतले. आणि जर अशा पडताळणीमध्ये जर बोगस लाभार्थी किंवा ज्यांना गरज नाही असे लाभार्थी जर हटले तर खऱ्या लाभार्थ्याला याच्यामध्ये कुठलाही त्रास असणार नाही किंवा त्याच्यावरती कुणालाही काही आक्षेप असणार नाही. खरोखर जे योग्य महिला लाभार्थी आहेत, ज्यांना या 2100 रुपयाची या 1500 रुपयाची मानधनाची गरज आहे, त्या लाभार्थ्यांना हप्ता मिळत राहणार आहे, त्यांना मिळत राहू हीच या ठिकाणी अपेक्षा आहे.
मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्वाचं असं अपडेट माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.